काय नाव सांगितलं तुम्ही? गोरख किसन खंकार. गोरख किसन खंकार. खंकाळ म्हणजे जेबी माहिती. होय का? बरं बरं. आणि कान बिन बनवलेली का मग तुम्ही? नाही कोणते कान पहिलवान केलती ना तुम्ही? हा कान बनवलेली का? बनवायचं नसते. नसते का? लक्षात आलं का? का ते कान बनवलं म्हणजे पहिलवान म्हणायचं असं कधी नसते. मग कान कधी बनवायचं नाही. बांधून कान ते बांधलं जातात. होय ना? हा पहिलवान लढतीने बनत नाही. हा लढत किती वेळ लागते तिथे काहीच नाही. पण ती जी तुम्ही आम्ही जी त्यांना काय वाटते हा की आपण पहिलवान दिसावं म्हणून कान चढवले जातात. ती बनवतो स्वतः चढवतो म्हणजे दुसऱ्या कोण म्हणजे एकामेका कोण मारून घेतात का? हा सुजावतात. तसं करायचं नाही कधी. होय ना? आता मारुती माने काय त्याच्या कानाला आहे का धक्का कुठले? हिंदी केसरी सगळं पहिलवान बघितलेत नाही. होय ना? जानगीराम कुठले पहिलवान बघितले तुमच्या काळातले टॉपचे? आता मारुती माने जे आहे ना हा ते किती पहिलवान आधीचा असेल किंवा हिंदी केसरी. आता हिरमन आहे ती माझ्या मागला आहे. होय कुठला? का? ती मारलेला बानरचा हिरमन. होय ना? बरं कुठली तुमच्या काळातले पहिलवान होते त्यांची नाव टॉपची म्हणजे फेमस असणारे त्यांची नाव सांगा बरं. पहिलं म्हणजे बघणारी बाई तुमच्या माहितीतले पहिलवान कुठली फेमस होते तवाची जुनी? जुनं ना हा म्हणजे आपले ही जे होते ना हा त्यांच्या कुस्त्या बघितलेल्या नाहीत मी. पण नाव ऐकून नाव असताना सांगतो तुम्ही तुम्हाला. कुठले होते एक त्या? तर मारुती माने हा हिंदी केसरी बर म्हणजे हिंदुस्थान त्याला जोड नाही. बर मारुती माने एक आंधळकर हा एक चांदगीराम हा काय एक छबू रानबोकी हा हे गाजलेलं पहिले पहिलं गाजले. हा आंधळकराचा सिरियल एक नंबर होतो सगळ्यात. होय का? आंधळकरात मारती राहायसारखं होय ना? गडी मोठा दिसतो सगळं होतं. काय तुम्ही किती भाकरी खायचा? मी भाकरी 2 तर काय मग पहिल्या भाकरी कसल्या होत्या? पहिल्या किती खायचा? 2. आता तुम्हाला माझ्या तयारी सांगतो उंची कमी बारीक गडी काय पण दगड जर हाणला तर दगड खाली पडला पाहिजे. होय का? पण आपल्याला स्वतःला लागला का नाही फक्त जाचकांना विचारायचं. त्या काळात जाचकं कसले होते? आकाई पिस्तूल जवळ तसल्याच्यात 12 वर्ष मी काढली पण बोलून कधी घेतल्या नाही. गड्यांना हान मार होतं ते सारं बंद केलं. बरं व्यायाम कुठला केला तुम्ही? या फक्त आपली सपाट्या जोर बैकट ती कसं करतात जोर बैकट असावी. 2 अंडी प्यायचं. हा पाठ उठलं ना हा 2 अंडी प्यायची. कच्ची आपली गावरान अंडी गावरान कच्चीच प्यायचा का? कच्ची प्यायची 2 अंडी प्यायची. बर थोडी एवढी खडी साखर खायची प्यायल्याच्या नंतर म्हणजे पाणी होतं आणि नारड्यात उतरले जातं खाली उतरा काय. आणि मग ती आपल्याला सुरुवात करायची व्यायाम करायला. व्यायाम करायला. मग ती आपल्याला जोपर्यंत पाकळतो तोपर्यंत आपण करीत राहायचं. होय ना? करीत राहायचं. आपल्याला कामाला जायचं बरोबर आहे. घरी बसायचं नाही. काय तुम्ही बैठक्या किती मारल्या? बैकटी 1000 बैकटी मारायचो. 1000 बैठकी? 1000 बैकटी मारायची. लक्ष्मी शपथ. हा खोटं कधीच बोलणार नाही. लक्ष्मी शपथ. अहो लक्ष्मीच्या 1000 बैकटी का मारत होतो? हा. ती पोटातली 2 अंडी जिरली पाहिजे. एवढ्या बैठक्या मारायच्या? हा नाहीतर मग बिल हाग नको. काय करा बिलच हागायला पाहिजे सकाळच्या पाहिजे. जुलाबच होईन नसतं. हा अंडी 2 अंडी पचावणं म्हणजे 1 अंडा एका तांब्याला दुधाच्या बाहेर आहे. 1 अंड मग काय? आणि कमरेला चांगलं काय. खरंय चांगलं ताकदीसाठी कुठलं अन्न खाल्लं पाहिजे जास्त? ताकदीसाठी पहिलं अनकंच होतं. हा. खोबऱ्याने तयार होत नाही माणूस. हम्म. खोबरं खाते ना माणूस खारी खोबरं बरोबर. खाते तयार होत नाही. फक्त तेजी तोंडावर येते खोबऱ्याने. होय का? जर नुसतं उडदाची चेहरा डाळ- उडदाची डाळ जर असते ना उडीद. उडीद थोडी वाटी बर त्यात गुळाचं पाणी करायचं संध्याकाळी हम्म. आणि ती भिजाय घालायची हा आणि सकाळची पाणी एवढीच होती का नाही भिजून हा ती खायची. चिकाट चिकाटपणा शरीराला कसा येतो? अंडी आणि ती सगळ्यात खतरनाक. आणि फक्त आपलं म्हशीचं किंवा गायचं दूध कमीत कमी म्हशीचं नाही प्यायलं तरी चालत पण गायचं 100% दूध प्यावं. आणि गायपासून म्हशीचं दूध जड असतं पण जाड दिसतो पण लढतीला कमी पडतो. कारण कुस्ती कमीच पडणार. कमी पडतो. गाय सगळ्यात गायचं आपल्या गावरान गाय चिवट पण आहे 1 नंबर. कशातच तिचा बाद नाही. आणि जोर किती मारायचा तुम्ही? ते 200च्या पुढे झालं नाही जोर. राव एवढ्या व्यायाम करून एवढं अजून कष्ट करता तुम्ही? कष्ट करतोय
आणि माझ्या गावामध्ये मला खेळायला जरा कमी पडायला लागले तालमीमध्ये रोजची रोज काय नाही. होय ना. म्हणून इट जवळ आहे माझे, मोठं गाव आहे ते. बरोबर. बिनजोड कुस्त्या खेळणारा माणूस नाम बिसली. कुठं राहिलाय तुम्ही आता? ते जवळच आमच्या शिवच आहे, गावाचे शिवच आहे. अंजंढव आणि वीट मोठं गाव आहे ते वीट. मग ते आठवड्यात एक दिवस यायचं. कोण? ती नामू दिसले माझ्या करतात यायचा. कशासाठी? खेळण्याकरता, कुस्ती खेळण्याकरता. हा माझ्यासाठी. आता बिनजोड खेळणारा माणूस तो. आपण भाजीपाला पण ही गोड असलं की माणसाला गोड दिसलं तर माणूस काय म्हणतो. पण सगळं बरोबर आहे तुमचं, पण ह्या वयात तुम्ही आता 1000 किलो लाकडं फोडताव अजून आता सध्या चालूच आहे. बरं मी एखादबार तिथे येतो, बघू एका दिवसात किती लाकडं फोडताव आपण बघू. गाठी बघायच्या. मी म्हणत नाही, तुम्हाला चॅलेंज देत नाही, फक्त आपल्याला बघते ती अख्खी बारामती व्यक्ती आहे ना. इतकी लाकडं तोडतो तुम्ही अजून अख्खी बारामती. 1000 किलो 1000 किलो रोजचे लाकूड सरळ जर चांगलं असलेलं लाकूड हा तर 1000ला तर लागूच देत नाही उचल. होय का? काही गाठी जागी फोडावं लागतं. बरोबर. नंतर सरळ लाकूड घ्यायचं ना. अंगामध्ये दाट कधी घालायचं नाही. पहिले काय घालायचं ना? शर्यार बनेल टाईट म्हणजे आता बघितले ना तुम्ही लोक तिथे एकदम भॉस अंगात फक्त ढिले पातळ पातळ. ज्याच वेळेला फडात उतरेल त्याच वेळेला कापलं काढल्यावर त्या उठणाराला घाबरला पाहिजे. बरोबर आहे. कारण गळमात्या बघून उठतो ना ते, पण त्याचं काय आहे ते माहितीच नाही. मग काय असं राहायचं पहिलं. बाया सुद्धा आपल्याकडे बघू शकत नाही. जर ढेला राहिला ना गळमाळी बाया बघू शकत. चांगला ताकदीनं राहायचं. तेवढं सांभाळायचं लक्ष्मीला. बाकीची काय पुन्हा नाही आपल्याला. ही ताकद कमवायची महत्वाची. पुन्हा नाहीच आपल्याला. ही पुन्हा नाहीच. आणि झिरवण्याकरता आपल्याला बाय तयार होते कुठली तरी आपल्याला झिरवण्याकरता. होय ना. आपली मस्ती जिरवण्यासाठी. मस्ती जिरवण्याकरता. पण तेवढं सांभाळून राहिला ना माणूस बाईच्या नादी लागायचं नाही ना. अजिबातच नाही. काय लागत चांदगिराम कसला पहिला. हा अरे फडक का उंची कोणी नाही, वाळा कोणी नाही, गोरं कोणी नाही. किती भाकरी खायचा ते? हा भाकरी किती खायचा त्यो? कोण त्यो पहिलवान? त्यांचा आपल्याला विचार नाही. भाग आपण विचारतो का? आता मारुती मान्याला जाचकाच्या वस्तूवर लिंगावचं खेळणार मी हौसाने बोलवायचे नाही मारुती मान्याला, म्हणून मला बघण्यात आला ते. काय जाचकाकडे विहिरीत पवायचो आम्ही, कुंकड बी करायचो. आता ते पहिलवान असतो असं म्हणजे त्याच्या काळात कसलं ते असं. ते आता तुमच्या वयाचंच असेल. नाही तिच्या होय. मग काय आहे का अजून? नाही मेला. सरकारचा माणूस तुमचे हात दाखवा बरं. हात दाखवा की. हात तुमचे हात लय निबर झाले. आता कुठले निभार? नाही लाकडं फोडतो आता. होतो आता लाकडं फोडतो म्हणलं. हा तरी पण ते ज्या वेळेला पारीने विहिरीत सुरंग हाणत होतो त्यावेळेला हात बघायचे सारं घट्ट. होय. मग हिर खांदायचा काय? हिरीशिवाय कामच नाही. जाचकांच्या 10 विहिरी पाडल्यात नाही ओके घेऊन. माणसं माझ्या मार खायचा तो काय घेते. आता काय बघू काय करतो. घेतल्या 10ची 10 हिरी अंगावर आल्या. काम बी बनवून ठेवलं नाही. मालकाने पगार देत राहिला. हिऱ्या खंदल्या तुम्ही? लय हिरीशिवाय कामाच टिकत नव्हतं त्यावेळी. गप्पा मारायच्या म्हणलं तुमच्या सोबत तास लागन. तर आपण नंतर न भेटू. नाही भेटायला कसं ऐका निवांत तिथं भेटू आपण लाकडाच्या तिथं बस. भेटलं तर आपण चालता माझं कामच चालू असतं. नाजीला एखादं म्हणलं ना चहा प्यायची तरी जाणार नाही. होय ना. नाही ते लाकडांसंदर्भात येता जाता भेटतो मी तुम्हाला. ते काम चालूच आहे. आणि तिथं 3 नमुने काढायचं. तेवढं बी काढायचं. होय ना. बी काढायचे मोठे बारके लाकूड काढायचे फोडून. तेवढं तर बघा मग किती त्याला काय कशी चालतंय ते बघा. बारीक मोठी लाकूड काढावं लागतं. किती पैसे मिळतात रोजचं? 200-300 रुपये. आणि जेवण खाऊन. आणि किती हजेरी होती स्टार्टिंगला तुम्हाला? कुठे पहिल्यांदा काम केलं तुम्हाला किती घेऊन काम केलं? नाही सुरुवातीला त्या जुन्या काळात तुम्हाला तुमच्या काळात म्हणजे किती पैसे पहिली पगार मिळाली तुम्हाला? आता हे जाचकाकडे अलीकडलं सांगतो. नाही तुमचं काम केल्यावर किती पगार मिळाले तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो ना मग जाचकाकडे. 3 रुपये गाड्याला आणि बायला 1.5 रुपये रोज होता. नवरा बायको. तुम्हाला किती हजेरी मिळली ते बघा ना मग. 3 रुपये गाड्याला म्हणलं त्यात हजेरी धरानं, बायला बी त्यात धरा. 3 रुपये रोज गाड्याला. 10 रुपयात काम केलं 3 दिवस घालावं लागतात तरी रुपया उरतो. अजून बंगला आहे त्यांचं, अजून पगार देणारे मालक आहेत.
कधी खोटं आणि खोटं सांगून तुम्हाला काय तेव्हा 210 रुपये सोनं होतं चंदू काका होता पण 100 लवकर सासत नव्हतं 100 सासत नव्हतं सासतच नव्हतं. होय ना. आता तुम्ही 1000 कमवून चालला घरी, तुम्ही घरी जातपर्यंत तुमच्या खिशात किती राहतात काय नाही. संपून जाते आताच्या काळात. आठाने गाड्याने ते बारामतीत आठाने जर खायचं म्हणलं तर सरत नाही त्याला. 4 आणि पावसावर काय बिगे, जुन्या काळात काय बिगे 4 आणि पावसावर 8 आणि लई झाले. तुम्ही किती भुकेले तर 8 आणि किती अर्धा किलो काय माणसाला खरं वाटेल का हा. पण नाही अजून अवघड. तुम्ही आहे पगार देणारे आहेत, कामाला लावणारे आहेत, खरंय खरंय. सगळी आहे. बरं ह्या वयात तुम्ही काम करून तुम्हाला कसं वाटतंय? 81-82 वयात तुम्ही काम करता, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय मला का स्वतःला त्रास होतो? बरं वाटतंय. काय म्हणायचे बरं वाटतंय. मला स्वतःला बरं वाटतंय. बरं वाटतं. आता बघणाऱ्याला ती बरं वाटणार नाही किमान ते काय म्हणणार आम्हाला बरं वाटणारच नाही बाबा. हा. ती काय सांगणार हा आता बसून खावा. बरोबर आहे. बसून खायला घालत्याल हम्म. पण आपल्या मनाला कुठली गोष्ट वाटते ती खावी 10 रुपये देऊन, हा तर त्या टायमाला आहे का आपल्याकडे काय. नाही. आणि जर बसलोच एका जागेवर हा मग काय बी गेलं तरी खाते, तुम्ही गेले तरी खाते, घरच्यान गेले तरी खाते. तुम्ही रोजचं 40 किलो लाकडं तोडता